आणि आता बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपुरात येत आहेत। सोमवारी शहांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरमध्ये दाखल होतील। सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील प्रस्तावित निवासाचं, त्याचप्रमाणे चिचोली येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं भूमिपूजन होणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे। तेजस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपुरात दाखल होतील। सोमवारी शहांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन असणार आहे। नागपूरमध्ये कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन कशा प्रकारे आता सतर्क झालंय? नक्कीच प्रज्ञा, आज अमित शहा रात्री उशिरापर्यंत नागपुरात दाखल होणार आहेत। म्हणजे सोमवारीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट असेल, त्यासोबतच निवासी प्रस्ताव, त्याचप्रमाणे चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी कॅम्पसचे भूमिपूजन असेल, अशा वेगवेगळे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। त्यासोबतच भाजपकडून अमित शहा यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे, कारण की ऑपरेशन सिंदूर नंतर अमित शहा हे पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर येत आहेत। त्यासोबत भाजप कार्यकर्ते उत्साही आहेत। त्यासाठी भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी अमित शहा थांबणार, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहात स्वागत सुद्धा करण्याच्या प्रकारची माहिती सुद्धा भाजप शहराध्यक्षांनी दिली आहे। सुरक्षा यंत्रणेचे जर बघितलं असेल तर ठिकठिकाणी ज्या ठिकाणी अमित शहा यांचा दौरा होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे। त्यासोबतच आणखी ज्या नागपूरवरनं 20 किलोमीटर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा आहे ते सुद्धा सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे। आणि भाजप कार्यकर्त्यांचं विशेष म्हणजे स्वागत करण्यात येणारी ऑपरेशन सिंदूर नंतर अमित शहा पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे। जी जी, धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।